ॲज अ फ्रेशर तुम्ही तुमचा कॉलेजचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करू शकता. बट तुम्ही हे जर तुम्ही समजा बाहेरून कोणाकडून तरी जर तो प्रोजेक्ट विकत घेतला असेल, जर तो कोणाकडून टीम वर्क केला असेल, तर जास्तीत जास्त फोकस टीम वर्ककडे किंवा बाहेर घेतलाय असं काही हे करायचं नाही. त्या प्रोजेक्टचा चांगला स्टडी करायचा आहे आणि त्यामध्ये सांगायचं की आय हँडल द बॅकएंड आणि डेटाबेस इंटिग्रेशन. त्यानंतर आय डिड सम टेस्टिंग. त्यानंतर की त्यामध्ये काही पायथनची लँग्वेज यूज केली आहे. आय डिड सम फीचर्स. ओके, ज्या फीचर तुमच्या मॉड्यूल असेल ते मॉड्यूल मी केले. किंवा असे काहीतरी त्याची स्टोरी बनवा, व्यवस्थित एक्सप्लेन करा. काहीतून फेकायचं म्हणून फेकू नका. व्यवस्थित टूल्स टेक्नॉलॉजी जे पण तुम्ही केले, आय हँडल दिस, आय हँडल फ्रंट एंड, आय हँडल बॅक एंड, आय डिड सम इंटिग्रेशन. सो या गोष्टी तुम्ही हे करा. म्हणजे काय करेल की तुम्ही स्वतः त्या प्रोजेक्टमध्ये काय इन्व्हॉल्वमेंट केली ते तुम्ही आधी सगळं बघा आणि त्या प्रोजेक्टचं आउटपुट काय आलं फायनली ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर तुमचा कॉलेजचा प्रोजेक्टही तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेन केला तर तोही तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करू शकता. बट चांगल्या रीते आणि चांगलं. फक्त टीम वर्कवरती फोकस करू नका, तुमच्यावरती फोकस करा. अशाच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी IT वाला देवला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.